अरे धोरण नसलेल्या बेधोरणी माणसांनो, माणुसकी हरवलेल्या बेअकली मुर्द्यांनो, तुम्हाला पागल दिसतो है, बैताड दिसतो है, ज्ञान दिसतो है? अरे माणसांनो, माणसं ओळखायची शिका. माणसं खरंच मी पागल असतो ना तर लेक हो तुमचं टाळतं दगडानं फोडून काढलं असतं. अरे मी पागल असतो तर मी इथे नाही, मी इथे नाही, त्या पागल खाण्यात भरती असतो. कशाला आलोस तू इथे? कशाला आलोस तू इथे धम्माचं कार्य पाहायला? मला पागल म्हणता, बैताड म्हणता? बेईमान कुत्र्यांनो, माणुसकी मुकलेल्या माणसांनो, अबे पागल असाल तुम्ही, बैताड असेल तुमचा बाप, म्याड असेल तुमची खानदान, अरे पागल असेल तुमचे असले नसले सारे. अरे मी तर भीमाचा दिवाना आहे, बाबासाहेबांसाठी मर मिटणारा भीमाचा पाईक आहे. मी भीमाचा दिवाना आहे, मी भीमाचा दिवाना आहे. अरे माझ्या सारख्याची टिंगल टवाळी करता, थट्टा मस्करी करता. अरे शोभा देत नाही तुमच्या सारख्या शिकल्या सवरल्यांना, शोभा देत नाही, शोभा देत नाही. पहा 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 माझ्या भीमाच्या अनुयांनो, पहा पहा माझ्या भीमाच्या लेकरांनो, पहा काय अवस्था झाली आपल्या माणसाची, कशी विकृती संचारली यांच्या मेंदूमध्ये. कुणी केली यांना व्यसनाधीन, कुणी लावली यांना ही फालतूची लाट. अरे कुठे लुप्त झाली यांची क्रांतीची ललकार? कुठे गेलेत भीमानंतरचे पोलादी धुरंधर? कुठे गेलेत, कुठे गेलेत या धम्मरथाचे खांदेकरी? कुठे गेलेत, कुठे गेलेत? सारा समाज अस्तव्यस्त झाला रे, सारा समाज अस्तव्यस्त झाला, सारा समाज अस्तव्यस्त झाला. अरे माझ्या बाबासाहेबांच्या एका घोषवाक्याने सारा देश हादरून जात होता. त्या भीम ललकारीने भल्या भल्याची फाटारत होती, मोठमोठ्याला घाम फुटत होता. अरे आपल्या तर आवाजाने आपलं स्वतःचं लेकरू भीत नाही, आपला प्रभाव पडत नाही. मग कसे होईल बाबासाहेबांचे स्वप्न साकार? कसा होईल भारत पोटमय? कसा होईल, कसा होईल? अरे माझ्या बाबासाहेबांनी 13 ऑक्टोबर 1935 साली एकच घोषणा केली होती, एकच घोषणा, ती म्हणजे धर्मांतराची, या समाज परिवर्तनाची, इथल्या रंजल्या गाजल्या तमाम जनतेच्या हक्काची. ती धर्मांतराची घोषणा ऐकताच बड्या बड्यांची बोलती बंद झाली होती. अरे कुणाची बोबडी वळत नव्हती, कुणाची बोबडी वळत नव्हती. माझे बाबासाहेब एकच म्हणाले होते, एकच म्हणाले होते, माझा जन्म भलेही माझ्या हातात नव्हता, परंतु माझे मरण मात्र निश्चितच माझ्या हातात आहे. जरी मी हिंदू धर्मात जन्मास आलो, जरी मी हिंदू धर्मात जन्मास आलो, परंतु मी हिंदू म्हणून मरणार नाही, हिंदू म्हणून मरणार नाही. अरे किती मोठे आव्हान होते माझ्या बाबासाहेबांची त्या धर्मांधवाद्यांना. अरे किती मोठे आव्हान होते माझ्या बाबासाहेबांचे त्या धर्मांधवाद्यांना. किती मोठा संकल्प होता माझ्या बाबासाहेबांचा. अशी होती माझ्या बाबासाहेबांची भीमगर्जना. आकाशात खेळून मेघ गरजतात तसेच गरजत होते माझे बाबासाहेब, तसेच गरजत होते, तसेच गरजत होते. पण आज अरे स्वतःला शहाणे समजणारे काही मानगुळे
सारा समाज सोडून टाकत आहे. या तरुण पोराला विषमतेची विष पाजून यांची मानसिकता दुर्बल करीत आहेत, यांना कमजोर करीत आहेत, यांना कमजोर करीत आहेत. अरे ते धम्माचं कार्य आहे म्हणून तर आलोय मी. फार दुरून पायी पायी चालत, पायी पायी चालत बाबासाहेबांचे विचार घेण्यासाठी, बुद्धाच्या धम्माची धम्मदेशना ऐकण्यासाठी या हातावर फुटाने घेऊन खात खात आलोय, खात खात आलोय. पण इथे तर साडी फुटाण्यासारखी अवस्था झालेली आहे, साडी फुटाण्यासारखी. अरे जो तोळा फुटाण्यासारखे फुटून तडात तड उडाले, तडात तड उडाले. आणि या फुटाण्यासारखे फुटून कोणी पार्टीत गेले, कोणी पक्षात गेले, आणि पक्षाचे सारे तुकडे तुकडे केले, तुकडे तुकडे केले, तुकडे तुकडे केले. पार्टिशन झाले. म्हणून तर गटाचे गटाराशी गोसाड भरून आले आणि या गटाच्या गटारात आपले मुडके खुपसून सारे फटाफूट झाले, सारे फटाफूट झाले. म्हणून माझ्यासारख्या फटक्या तुटक्या माणसाला चिडवतात, चिडवतात आणि अंगावर चोखावून येतात. अरे कुठे गेले त्यांच्यातील बाबासाहेबांचे विचार,